मुंबई वडोदरा एक्सप्रेससाठी लागणाऱ्या लोखंडाचे भंगार घेऊन जाणारा ट्रक सध्या मनोर पोलीस स्टेशनच्या ताब्यात जागरूक नागरिकांनी दिलाय. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे, तर शासनाच्या पैशांचा अपहार होत असल्याचे दिसते. चोरावर मोर कोण ही चर्चा सध्या परिसरात होती. मुंबई वडोदरा एक्सप्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात ब्रिज व इतर कामे होत असताना लोखंडाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे यामधून वेस्ट लोखंड भंगार जमा झाले होते. मॉन्टे कार्लो कंपनीचे भंगार कोणतेही कागदपत्र परवानगी नसताना सुद्धा परस्पर हे भंगार विकते कोण? हे भंगार विक्री अगोदरच जागरूक नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. हे भंगार नेमके कुठे जात होते हा संशोधनाचा विषय असून जागरूक नागरिक संतोष गिंभल यांनी भंगार भरून जाणारा ट्रक संशयास्पद वाटल्यानंतर थेट मनोर पोलिसांना संपर्क करून मनोर पोलीस स्टेशनमध्ये जमा केला. 28 एप्रिलला रात्री जमा केलेला ट्रक 29 एप्रिलपर्यंत कायदेशीर कारवाई झाली नसल्यामुळे आम्ही थेट पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर यांना संपर्क केला. सदरच्या ट्रकची कोणीही कागदपत्र हाती आले नसल्यामुळे चौकशी व गुन्हा दाखल केलेला नाही असे त्यांनी सांगितले. त्यामुळे हे भंगार चोरी करून कुठे नेत होते हे पोलीस तपासानंतरच समजणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व मॉन्टे कार्लो कंपनीचे व्यवस्थापक या भंगार भरलेल्या ट्रककडे नेमकी कारवाई करतायत काय असा प्रश्न स्थानिक जनतेला पडला. या भंगार चोरीमध्ये नेमका कोणाकोणाचा सहभाग व कोणाला लाभ होणार हे आता पोलीस तपासानंतरच सत्य काय आहे हे समजणार आहे.